नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। 7व्या दिवशी सुटले अण्णांचं उपोषण, सरकारनं केल्यात तत्वतः सर्व मागण्या मान्य। सुस्त प्रशासनाला आली अखेर जाग, लोणी पाबळ रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला आलाय वेग। कोपरगावमध्ये एका महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलनं केलाय सरकारी वकील अशोक वहाडणे यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल, सर्वत्र खळबळ। आणि चित्तथरारक अशा शिखर शिंगणापूरच्या मुंगी घाटावरती कावड घेऊन भक्तांनी केली आहे चढाई, मोठ्या उत्साहात यात्रेची झाली आहे सांगता। मला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं सुरू असणारं बेमुदत आमरण उपोषण गुरुवारी 7व्या दिवशी मागे घेण्यात आलंय। सरकारनं अण्णांच्या मागण्या तत्वतः मान्य केल्यात। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलप्राशन करून अण्णांनी हे उपोषण मागे घेतलंय। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले। लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अण्णांचे दिल्लीमधील रामलीला मैदानावरती बेमुदत उपोषण सुरू होतं। गुरुवारी उपोषणाच्या 7व्या दिवशी सरकारनं मागण्या तत्वतः मान्य केल्यात। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलप्राशन करून अण्णांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत यांनी यावेळी अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या वाचून दाखवल्यात। शेतकऱ्यांच्या संबंधित सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्यात। केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यामध्ये लोकायुक्तांची नेमणूक अद्याप झाली नाहीये, यासाठी सरकारनं 6 महिन्यांची मुदत मागितली आहे। या मागणीची अंमलबजावणी होण्यासाठी 6 महिने वाट बघणार आहोत, अन्यथा पुन्हा आंदोलन करणार असा इशारा यावेळी अण्णांनी दिलाय। शेतकऱ्यांचे हित आणि भ्रष्टाचार मुक्त देश हे नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारे यांचं ध्येय आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा उपोषणाला बसावं लागणार नाही असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय। विशेषतः या ठिकाणी कृषी आयोग जे आहे त्याच्या संदर्भात त्याला अधिक अधिकार दिले पाहिजे, स्वायत्तता दिली पाहिजे। ही जी मागणी होती त्या संदर्भात एक समिती तयार करून आणि त्याच्या संदर्भात नवीन काय अधिकार दिले ते देखील आम्ही सांगितलं आहे आणि एक समिती देखील त्या संदर्भात तयार केली आहे। आणि जे समर्थन मूल्य आहे त्याच्यावर 50% नफा देण्याच्या संदर्भात देखील मान्यता दिली आहे आणि ते मूल्य कसं कॅल्क्युलेट होईल हे देखील या ठिकाणी सांगितलं आहे। त्याचप्रमाणे लोकपाल आणि लोकायुक्ताच्या संदर्भात शीघ्रातिशीघ्र कारवाई करण्याच्या संदर्भात आणि काही सुधारणा त्यांनी सांगितल्या होत्या त्याही संदर्भात सकारात्मक या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आणि निवडणूक सुधारणेच्या संदर्भात ते इलेक्शन कमिशनच्या अखत्यारीत येतं आणि म्हणून त्याही संदर्भात इलेक्शन कमिशनला सांगण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे। आज अण्णाजी का शाहीद शेख, सी 24 तास, दिल्ली। पुण्यामधील वारजे माळेवाडा परिसरातील 18 ते 25 वर्ष वयोगटामधील युवकांना डायलिसिस टेक्निशियन अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे। वारजे येथील भाजपचे पदाधिकारी सचिन दांगट यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। जहांगीर हॉस्पिटल संलग्न डायलिसिस टेक्निशियन हा 27 महिन्यांचा अभ्यासक्रम आहे। पुण्यामधील वारजे माळवाडी परिसरामधील 18 ते 25 वर्ष वयोगटामधील युवकांना डायलिसिस टेक्निशियन अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे। वारजे येथील भाजपचे पदाधिकारी सचिन दांगट यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। शिका आणि कमवा योजनेअंतर्गत 12वी पास नापास तसेच 18 वर्ष ते 25 वर्ष वयोगटामधील विद्यार्थी युवक युवतींसाठी जहांगीर हॉस्पिटल संलग्न डायलिसिस टेक्निशियन हा 27 महिने मुदतीच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे। हा कोर्स करण्याचे फायदे म्हणजे 100% नोकरीची हमी, कोर्स फी अत्यल्प, फी भरण्याची सोपी पद्धत, यासाठी लागणारा कर्जपुरवठा, या कोर्समुळे घडणारं करिअर, येणाऱ्या संधी, या अनेक गोष्टी पुराव्यांसहित समजावून सांगण्यात आल्यात। या कार्यक्रमाला वारजे माळेवाडी परिसरामधील युवक युवती यांच्याबरोबर पालकांनी देखील मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलाय।
डॉक्टर हेमांगी पाटसकर, सौ भावना गुजर, सौ पूनम चोरडिया, सौ अंजली मोरे, सौ मेघना काळे, सौ रुपाली मगर, सौ वंदना पेटकर, माननीय राजेश पुरी, माननीय डोंगरे काका, जायभाई साहेब, गोरख केंगरे, अमजद अन्सारी, साहिल शेख आदी यावेळी उपस्थित होते. अमोल उदमलेसह हर्षल कोटावदे, सी24 तास, पुणे. भोकरदन तालुक्यातील सिरसगाव वाघरळ येथील जंगलामध्ये सकाळी 7 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अंकुश इंगळे यांच्या गव्हाच्या शेतामध्ये जमिनीवरती विद्युत तारा एकमेकांना घासून भीषण आग लागली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं आणि जनावरांचं मोठं नुकसान झालंय. या सर्व प्रकाराला विद्युत महामंडळ जबाबदार आहे असा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलाय. भोकरदन तालुक्यातील सिरसगाव वाघरळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये विजेच्या तारा एकमेकांना घासून मोठी आग लागली. हवेमुळे आग सर्वत्र पसरली. जवळपास 50 ते 60 एकर जमिनीवरती ही आग पसरली. सकाळची वेळ असल्यामुळे शेतकरी गावामध्ये होते, पण आग पसरत चालल्यानं नागरिकांनी फोनवरून संपर्क करून गावामधील नागरिकांना माहिती दिली. गावामधील नागरिक मोटर, बाईक आणि जमेल ते घेऊन धावू लागले, पण हवा थोडीफार तेजीमध्ये असल्यामुळे नागरिकांना अग्नी विझवण्यासाठी त्रास होत होता. शिवाय जंगलामध्ये पाणी कमी आणि खोलवर असल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आग जसजशी पसरत गेली तसतसं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत गेलंय. विद्युत महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे हा सर्व प्रकार घडलाय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तहसीलची मंडळी किंवा आपले सन्मानित घोडे साहेब, सरपंच साहेब, गावकरी यांनी जी मला मदत केली, जे जळालं असेल ते जळू द्या, पण एमएससी बोर्डानं याच्यानंतर असं दुर्लक्ष करू नये आणि जे शेतकरी नुकसान झाले त्याला भरपाई देण्यात यावी. अंदाजे किती नुकसान झालेलं आहे साहेब आपल्यावर? अंदाजे हे 150 क्विंटल झाले असं. आणि चाऱ्याचं चारा लो अंकुश हे ते सगळे मंडळी झालंच ना. 10-20 शेतकरी यामध्ये लहू भिका यांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान झालंय. अंकुश भिका इंगळे यांची जनावरं जखमी झाली आहेत. विष्णू साहेबराव इंगळे यांचे 150 ते 200 क्विंटल मक्याची गंजी जळून खाक झाली आहे. दरम्यान सुटी असल्यामुळे तलाठी पंचनामा करण्यासाठी इथे येऊ शकले नाहीयेत. दूरध्वनीवरती संपर्क साधला असता मी येऊन पंचनामा करेल असं आश्वासन त्यांनी दिलंय, मात्र आग विझवण्यामध्ये अपयश आलंय. अंकुश अंभोरे, सी24 तास, जालना. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह. कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध.
हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी जीईई, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे लोणी पावळ रस्ता. नियमितपणे घडणाऱ्या अपघातांच्या मालिकांमुळे आणि गैरसोयींमुळे नेहमीच चर्चेत असणारा हा मार्ग. दरम्यान हा रस्ता अखेर आपली ओळख बदलण्यासाठी संबंधित विभागाच्या पुढाकारानं बदलू पाहतोय. काय आहे हा प्रकार? पाहूयात. राज्यामधील सर्वार्थानं प्रगत तालुके म्हणून आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्याची ओळख आहे. शैक्षणिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि रोजगारक्षम अशा अष्टपैलू कार्याचा आढावा घेणारे हे 3 तालुके आणि या 3ही तालुक्यांना जोडणारा हा आहे लोणी पावळ रस्ता. 4 मोठे अपघात, 20च्या आसपास छोटे अपघात झाल्यानंतर अखेर या रस्त्याच्या दुरुस्तीला वेग आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या मार्गावरील साईड पट्ट्या भरण्याच्या कामाला मार्गाला अडसर ठरणारी झाडं झुडपं काढण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. शासनाच्या या कामाचे या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कौतुक केलंय. लवकरात लवकर या मार्गावरील सर्वच समस्या सोडवल्या जाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम बोराडे यांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे. हा लोणी पावळ रोड आहे. लोणी पावळ रोडला रस्ता छोटा असल्या कारणानं प्रवाशांची अत्यंत गैरसोय होते. येणारे जाणारे ऊस वाहतुकीचा ट्रक, इकडून जाणाऱ्या गाड्या, साईड पट्ट्या याला व्यवस्थित नाहीत. ह्या हिशोबाने ॲक्सिडेंट ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आता जे साईड पट्ट्या भरायचं जे काम चालू केलेलं आहे ते अत्यंत चांगलं झालेलं आहे. पण ते काम लवकरात लवकर आणि जलद गतीनं करावं आणि चांगल्या दर्जाचं करावं असं आम्ही मागणी करतो. ह्या रस्त्यावरती जास्त वाहतूक भीमाशंकर कारखाना असो किंवा व्यंकटेश कृपा असो, इकडे जाणाऱ्या ऊसाच्या गाड्या जास्त प्रमाणात आहेत आणि इतरही वाहतूक खूप चालू आहे. त्याच्यामुळे ह्या रस्त्याची रुंदीकरण लवकरात लवकर व्हावे असं आम्ही येथील आमदार, खासदार किंवा जिल्हा प्रशासनाला विनंती करतो. पायाभूत सुविधा जितक्या सक्षम तितकाच अर्थव्यवस्थेचा वेगही उत्तम हे तंत्र लक्षात घेऊन या विभागाच्या सर्व लोकप्रतिनिधींनी विचारपूर्वक विकासासाठी पुढाकार घेत विकास साधलाय. पण दुर्दैवानं या विकासाला प्रशासनाची पाहिजे तेवढी मदत मिळत नाहीये. या रस्त्याच्या समस्येवरनं ते दिसून येतं अशी खंत या परिसरामधील ग्रामस्थांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे. सध्या या मार्गाच्या साईड पट्ट्या भरल्या जात आहेत, परंतु ही माती पावसामुळे आता वाहून जाणार आहे. त्यामुळे खड्डे आणि चिखल याचं साम्राज्य आणखी वाढणार आहे. या मार्गावरती वाहनांची नियमितपणे वर्दळ असते. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा लवकरात लवकर
रुंदीकरणामधनं मोठा व्हावा एवढी माफक अपेक्षा या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे. तुर्तास हेही नसे थोडके इतकेच. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. कोरेगाव भीमा इथे हिंसाचार घडवल्याचा आरोप असणाऱ्या संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी ओंकारेश्वर जवळील नदीपात्रामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. ऐनवेळी पोलिसांनी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय निघणाऱ्या मोर्चास परवानगी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांनी नदीपात्रामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कोरेगाव भीमा इथे हिंसाचार घडवल्याचा आरोप असणाऱ्या संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी ओंकारेश्वर जवळील नदीपात्रामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. संभाजी भिडे यांच्यावरील खोटे आरोप मागे घेण्यात यावे यासाठी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. नेवासा शहरामधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व्यापारी संकुलासाठी 4 कोटी रुपये मंजूर झालेत. त्यामुळे नेवासा येथील व्यापारी पेठेचा प्रश्न मार्गी लागलाय, अशी माहिती आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. नेवासा शहराच्या सुधारणांसाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व्यापारी संकुलासाठी आता 4 कोटी रुपये मंजूर झालेत. त्यामुळे व्यापार पेठेचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. सर्वांगीण विकासासाठी आणि निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीसाठी 1 वर्षाच्या आतमध्ये नेवासा नगर पंचायतीनं सुमारे 19 कोटी रुपयांचा निधी मिळवलाय, अशी माहिती आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. नेवासा शहरामध्ये काही दिवसांपूर्वीच भूमिपूजन झालेली कामे सुरू झाली आहेत. या कामांचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या समवेत नगराध्यक्षा संगीता बर्डे आणि नेवासा नगर पंचायतचे सर्व नगरसेवक यांनी पाहणी केली आहे. त्यानंतर नेवासा येथील शासकीय विश्रामगृह इथे पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी आमदार मुरकुटे म्हणाले की नेवासा शहराच्या पहिल्यापासून सुधारणांसाठी आपण लक्ष घातलंय. नगरपंचायतीच्या स्थापनेच्या आधीच प्रशासकीय काळामध्ये आपण 8.5 कोटी रुपयांचा निधी आणला होता. आता नेवासा नगर पंचायत ताब्यात आल्यानंतर मार्च अखेरीस नगर विकासाचे अनेक प्रस्ताव दाखल करून निधी मिळवलाय. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास मंत्री रणजित पाटील तसेच पालकमंत्री राम शिंदे यांचे आभार मानलेत. तसेच नेवासा नगर पंचायतीमधील प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी वेगानं प्रस्ताव तयार करून स्वतः मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये दिल्यामुळे कामाला चालना मिळाली आहे, असं त्यांनी सांगितलंय. नेवासा शहरामधील मारुतीनगर, शिवाजीनगर, मधमेश्वर नगर या भागामध्ये राहणाऱ्या भोगवटाधारकांच्या जागा त्यांच्या नावावर होण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. त्यामध्ये विशेष करून नेवाशाच्या बाजारपेठेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यासाठी व्यापारी संकुल यासाठी 2 टप्प्यामध्ये 4 कोटी रुपये मंजूर झालेत. त्यामुळे नेवासा बाजारपेठेचं रूप आता बदलणार आहे. त्यासाठी मोठा आनंद झालाय, असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. सध्या भूमिगत गटारी, स्मशानभूमी, सुलभ शौचालय, रस्ता ही कामं सुरू आहेत. तसेच लवकरच नगरपंचायतीला प्राप्त निधीमधनं घेण्यात आलेल्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करून तीही कामे काही दिवसामध्ये सुरू होणार आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलंय. नेवासा नगरपंचायतच्या बाबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांच्या प्रयत्नातनं, प्रशासनाच्या प्रयत्नातनं जे आराखडे आपण शासनाकडे सादर केले त्या आराखड्यामधून आपल्याला शासनाने आज तगायत 2 वर्षामध्ये 19 कोटीचा निधी आपल्या नगर विकासासाठी दिलेला आहे. त्याबद्दल मी प्रथमतः मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे राज्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय यांचं अभिनंदन करतो. आणि आज विशेष करून या मार्चच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जो साधारण 4 कोटीचा निधी यावर्षी मिळाला, तर तो शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी शासनाने दिलेला आहे. की ज्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधून जे काही काम होणार आहे त्यातनं बहुतांश व्यापाऱ्यांचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे. विशेष करून बाजार जो भरतो त्या ठिकाणी, आठवड्या बाजार आणि दैनंदिन गुजारी या देखील समस्या हा सुटणार आहे. या सगळ्या 19 कोटीमधून जो काय भूमिगत गटार असतील, त्यानंतर अंतर्गत रस्ते असतील, त्यामध्ये विद्युतीकरण असेल, या कामांना आता गती मिळालेली आहे.
आणि या कामांचं आता आज आम्ही पाहणी सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये, लोकांच्या उपस्थितीमध्ये केलेली आहे की त्या ठिकाणी काय बदल कराय, म्हणजे त्यातनं काय अडीअडचणी वगैरे त्या पण आपण पाहिलेल्या आहे. पण विशेष करून या निमित्ताने आम्ही मुख्यमंत्री महोदय, त्यानंतर मेहता साहेब जे नगर रचना मंत्री आहेत यांना भेटून या शहराच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान आवास योजनेचा जो काही लाभ लोकांसाठी मिळणं आणि भोगवटदार यांच्या नावावरती त्यांचे राहत असलेली जागा होणं यासाठी आपण विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्या बाबत प्रस्ताव आपले दाखल झालेले आहेत आणि सर्व प्रस्ताव आपण शासनापर्यंत साधारण ह्या आत्तापर्यंत आपण या तालुक्याच्या विकासात्मक 500 कोटीचे प्रस्ताव आपण शासनापर्यंत सादर केलेले आहेत आणि त्यातनं वेगवेगळ्या विभागाकडनं हा निधी आपल्याला वितरित होत आहे आणि एक 4-8 दिवसामध्ये तो सगळा होत असताना आज या निमित्ताने नगरपंचायतच्या माध्यमातून जे महत्त्वाचे जे विषय होते हे मार्गी लागलेले आहे. मागील काळामध्ये माजी आमदारांची झोळीच फाटकी होती, त्यामुळे निधी काही मिळू शकला नाही आणि मार्च एंडला त्या ठिकाणी बसावं लागतं. त्या ठिकाणी बसून हा निधीचं नियोजन करावं लागतं, प्रस्ताव तयार करावं लागतात. ह्या सगळे टेबलवरती जाऊन याचा पाठपुरावा करावा लागतो, तेव्हा हा निधी आपल्याला उपलब्ध होतो आणि ह्या निमित्ताने जनतेच्या सर्व आशीर्वादाने आपल्याला ते शक्य झालेलं आहे. आज आपल्याला हा 19 कोटीच्या निधीतनं आपल्या नगर शहराच्या, विशेष करून ज्ञानेश्वर महाराज तीर्थक्षेत्राचं हे जे राज्यातलं एक मोठं देवस्थान जे आहे हे आपल्याला नकाशावरती आणणं, भाविकांच्या सुखसोयीसाठी, वारकऱ्यांच्या सुखसोयीसाठी आपल्याला ज्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत. या व्यतिरिक्त देखील तीर्थक्षेत्र आराखड्यामधून आपण काही प्रस्ताव सादर केलेला आहे. सांगण्या या निमित्ताने एवढंच आहे की हा जो नगर शहराचा हा जो विकासात्मक आराखडा या ठिकाणी आपण सर्व नगरसेवकांनी, नागरिकांनी सुचवल्याप्रमाणे निवडणुकामध्ये जे आपण आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं त्याची वचनपूर्ती म्हणून हे सर्व आज आपण करत आहोत आणि भविष्यात देखील ही सर्व वचनपूर्ती संदर्भामध्ये आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व जनतेच्या, सर्व नगरसेवकांच्या, सर्व प्रशासनाच्या मदतीनं या ठिकाणी हे सर्व निधी मंजूर केला जाईल. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अरेरावीची भाषा वापरून अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की करत क्लार्क रूमच्या बाहेर काढून दिल्याच्या कारणावरून कोपरगाव येथील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी कोपरगाव येथील सरकारी वकील अशोक वहाडणे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे. सरकारी कामामध्ये अडथळा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे वकिली क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. अरेरावीची भाषा वापरून अश्लील शिवीगाळ करून हात धरून धक्काबुक्की करत कोर्टाच्या क्लार्क रूम मधनं बाहेर काढून दिल्याच्या कारणावरून कोपरगाव येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी कोपरगाव येथील सरकारी वकील अशोक वहाडणे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे. सरकारी कामामध्ये अडथळा आणि विनयभंगाचा गुन्हा यामध्ये दाखल करण्यात आलाय. या घटनेनं कोपरगाव तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. कोपरगाव येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल यांची 27 मार्च 2018 रोजी सेशन कोर्ट कोपरगाव इथे कोर्ट ऑर्डर ड्युटी होती. त्यानंतर सेशन कोर्ट नंबर 2च्या क्लार्क रूम मध्ये कोणीही नव्हतं. तेवढ्यात तिथे अतिरिक्त सरकारी वकील अशोक वहाडणे आले. ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले की ही कोर्टामध्ये येण्याची वेळ आहे का, तुझ्या PI ला फोन लाव, असं म्हणून त्यांनी मला अरेरावीची भाषा केली. त्यानंतर त्यांना मी पोलीस स्टेशनचा फोन नंबर देऊन तुम्हीच फोन लावा असं सांगितलं. त्यानंतर अशोक वहाडणे यांनी फोन लावला आणि ते म्हणाले की या बाईला तुम्ही कोर्टामध्ये पाठवू नका, तुम्हाला किती वेळेस सांगितले की ही बाई फुकटचा पगार घेते, तुमच्या PI ला कोर्टामध्ये बोलवा, असं म्हणून त्यांनी फोन कट केला. त्यानंतर ॲडव्होकेट अशोक वहाडणे यांनी मला अश्लील शिवीगाळ करत माझा हात धरून मला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं वर्तन करत क्लार्क रूमच्या बाहेर काढलं, असं दिलेल्या तक्रारीमध्ये तक्रारदार महिला कॉन्स्टेबल यांनी म्हटलंय. या तक्रारीवरनं कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये अशोक वहाडणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
यानंतर पोलीस निरीक्षक दौलत जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत आरोपीस अटक करण्यासाठी गेले असता वहाडणे यांनी तात्पुरत्या स्वरूपाचा अटकपूर्व जामीन घेतलाय, त्यामुळे त्यांना अटक करता आली नाहीये. दरम्यान सदरच्या प्रकारामुळे न्याय देणाऱ्या सरकारी वकिलावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे वकिली क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव हे करतायत. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार यांना अतिरिक्त सत्र न्यायालय कोपरगाव येथे कोर्ट ऑर्डरली ड्युटी होती. त्यांनी टपाल घेऊन कोर्टात ड्युटीवर गेलेले असताना दिनांक 27/3/18 रोजी 11:15 ते 12:15च्या सुमारास कोर्टामध्ये क्लर्क रूम आहे, त्या ठिकाणी त्यांना ॲडव्होकेट सहाय्यक सरकारी अभियोक्ता अशोक वहाडणे यांनी ही काय तुमची कामावर येण्याची वेळ आहे का, तुमच्या PIला फोन लावा, तुम्ही फुकट पगार घेता, अशा प्रकारचे बोलणं करून अशी शिवीगाळ देऊन गैरवर्तन केलं, अश्लील शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, अशा स्वरूपाची तक्रार त्यांनी आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे दाखल केलेली आहे. त्यावरून आम्ही दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा IPC 353, 354, 509, 294, 504 IPC अन्वये दाखल केलेला आहे. आणि यातील आरोपीला अटकेसाठी आम्ही माननीय सत्र न्यायालयात ते ड्युटीवर असताना अटकेसाठी आम्ही प्रयत्न केला, परंतु त्यांना त्याच कॅम्पसमध्ये त्यांनी सत्र न्यायालयाकडे जामिनाचा अर्ज दाखल केलेला असल्यामुळं आणि त्यांचा अंतरिम जामीन मंजूर झाल्यामुळं आम्हाला त्यांना अटक करण्यात आलेली नाही. तरी त्यांच्या जामिनाच्या सुनावणीच्या वेळेस आम्ही जामीन नामंजूर होण्यासाठी आमचे म्हणणे दाखल करणार आहोत. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. सांगलीमधील जयसिंगपूर येथील अयोध्या लॉजवरती पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 8 जोडप्यांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. सांगलीमधील जयसिंगपूर येथील अयोध्या लॉजवरती पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. जयसिंगपूर येथील बायपास मार्गावरती चौंडेश्वरी सूतगिरणीच्या जवळ दीप पब्लिक स्कूलच्या समोर अयोध्या नावाचा लॉज आहे. या लॉजवरती शिरोळ पोलिसांनी धाड टाकली आहे आणि या धाडीमध्ये 8 जोडपी मिळून आली आहेत. शिरोळ पोलीस ठाण्याच्या फौजदार पूनम रुगे आणि हेड कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या पथकानं ही धाडशी कारवाई केली आहे. जयसिंगपुरामधील दीप पब्लिक स्कूलच्या समोरचं हे लॉज बहुचर्चित झालं होतं. पोलीस अधिकारी पूनम रुगे यांनी धाड टाकून 16 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. या लॉजवरती सगळं कायदेशीर चालतं असं बोललं जायचं. ओळखपत्र घेऊन लॉज भाड्याने दिले जायचे असा समज होता, पण हे सगळं पितळ आज उघडं पडलं. कदाचित चालक मालकांच्या वरही पोलीस कारवाई करू शकतात. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. आंबेगाव तालुक्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पेठ गावानजीक असणाऱ्या खंडोबाच्या माळवस्ती या ठिकाणी 2 म्हशी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत मालक विकास भोसले यांनी मंचर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पेठ गावाजवळ असणाऱ्या खंडोबाची माळवस्ती या ठिकाणी विकास भोसले यांच्या जनावरांचा गोठा आहे. यामध्ये असणाऱ्या 3 म्हशींपैकी 2 म्हशी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी साधारणपणे 2 ते 2:30 वाजण्याच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. गोठ्यापासून काही अंतरावरती गाडीच्या टायरचे तसेच जनावरांच्या पायांचे ठसे दिसून आलेत, असं भोसले यांनी सांगितलंय. मी राहणार गाव पेठ, मुक्काम पोस्ट पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. खंडोबाची माळवस्ती इथे माझ्या शेजारी रानवारा हॉटेल आहे किंवा पंप समजा. मी इथे झोपत असताना राहायला मी इथं आहे बैलगाड्याच्या घाटा शेजारी. आणि काहीतरी 2-2:30च्या सुमारात माझ्या घरून म्हशींची चोरी झाली आहे. तर म्हशी, कारण की मी बाजारावरून आलतो लोणीच्या, मी झोपलो होतो बाजारात खोल. तर पहाटे उठून बघितलं तर काय 2 म्हशी गायब आहेत. 3 म्हशी होत्या, त्यातल्या 2 म्हशी गायब आहेत. एकच म्हैस गोठ्यामध्ये आहे. तिथून काहीतरी अर्धा किलोमीटरवरती धक्का होता. धक्क्याला तिथं वावराला त्यांनी लावल्यात आणि पायांचे वगैरे खोच वगैरे दिसतात. तिथं गाडी वगैरे फिरवलेली आहे. याबाबत मी मंचर पोलीस स्टेशन या इथं कंप्लेंट दिलेली आहे. तरी कुणी काय भेटले तर मला सहकार्य करावं, एवढीच माझी नम्र विनंती. या चोरीबाबत विकास भोसले यांनी मंचर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत. अमोल जाधव, C24 तास, मंचर. महापालिकेच्या मुंडवा मगरपट्टा सिटीमधील प्रभाग क्रमांक 22 क पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं सुकन्या गायकवाड यांना पुन्हा रिंगणामध्ये उतरवलंय. मला निवडून दिल्यास स्मार्ट सिटीच्या माध्यमामधून विकास करणार असं आश्वासन यावेळी उमेदवार सुकन्या गायकवाड यांनी दिलंय. मुंडवा मगरपट्टा सिटी प्रभाग क्रमांक 22 क पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं सुकन्या गायकवाड यांना पुन्हा रिंगणामध्ये उतरवलंय. माजी महापौर चंचला कोंद्रे यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवरती ही निवडणूक होतीये. प्रभाग क्रमांक 22 क मधनं भारतीय जनता पार्टी आणि RPIच्या पक्षाच्या वतीनं सुकन्या गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आहे. कुमारी सुकन्या गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते होम टू होम असा प्रचार करतायत. नगरसेवक आणि कार्यकर्ते पदयात्रेमध्ये सहभागी झालेत. मुंडवा मगरपट्टा 15 नंबर माळीवाडा परिसरामध्ये झालेल्या पदयात्रेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यावेळी या पदयात्रेमध्ये नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक सुनील कांबळे, वंदना कोंद्रे, संदीप लोणकर, संतोष शिंदे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रभाग क्रमांक 22 मधील भारतीय जनता पार्टी RPIचे उमेदवार माननीय सुकन्याताई गायकवाड यांच्या प्रचारासाठी मी काही भागात फिरतोय गेल्या 3-4 दिवसापासून, पण लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्यांच्याविषयी लोकांमध्ये चांगली प्रतिक्रिया येते आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत सुकन्याताई गायकवाड या प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी मला आशा. प्रभाग क्रमांक 22मध्ये भारतीय जनता पार्टी RPI महायुतीचे उमेदवार सुकन्याताई गायकवाड यांच्या प्रचारानिमित्त आपण या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. घरोघरी जाऊन ज्या वेळेला आम्ही प्रचार करत असतो त्यावेळेला आम्हाला या भागामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळतो. 5ही जे उमेदवार आहेत त्यामध्ये सर्वात उजवी उमेदवार म्हणून सुकन्याताई गायकवाड या उजव्या म्हणून उमेदवार आहेत. कारण गेल्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्या सर्व मतदारांपर्यंत गेल्यामुळे या प्रभागामध्ये ते सर्वांना परिचित आहेत आणि त्या सुशिक्षित आहेत. सुशिक्षित असूनसुद्धा महिलांचा फार मोठा ग्रुप त्यांच्याबरोबर आहे. सर्व भागामध्ये चांगला रिस्पॉन्स आपल्याला या उमेदवाराला मिळतो आहे आणि या भागामध्ये काम करत असताना माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता असतील, आमच्याबरोबर सुनील भाऊ कांबळे नगरसेवक स्थायी समितीचे सदस्यसुद्धा या ठिकाणी आहेत. ते सुद्धा या भागामध्ये गेली 4-5 दिवस वेगवेगळ्या भागामध्ये फिरतात. त्यांनाही अनुभव आहे की या भागामध्ये चांगला रिस्पॉन्स भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे. त्यामुळे 6 तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टी RPI युतीच्या उमेदवार सुकन्याताई गायकवाड ह्या चांगल्या फरकाने विजयी होणार आहे, एवढा आम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे. महापालिकेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये चंचला कोंद्रे यांच्या विरोधामध्ये भाजपनं गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा कोंद्रे यांच्यासमोर मोठं आवाहन उभं करत गायकवाड यांनी 11,477 मतं मिळवली होती, तर कोंद्रे यांनी सुमारे 14,200 मतं मिळवून विजयी झाल्या. मात्र डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्यामुळे होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण असेल याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान 22 क प्रभागामधनं गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सगळ्यात आधी भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी मला जी पुन्हा एकदा पोटनिवडणूक लढण्याची संधी दिली त्याबद्दल मी दोन्ही पक्षांचे मनपूर्वक आभार मानते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे गेल्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने या भागामध्ये चांगलं मताधिक्य मिळवलं होतं, परंतु विजयापर्यंत जाण्यापासून आपण थोडा काळ थांबलो होतो. परंतु निश्चितच या भागातल्या नागरिकांनी मागच्या वर्षी जो मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला या भागातील प्रश्न आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं आणि या प्रभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य हे आणखी सुखकर आणि त्यांना चांगल्या सुविधा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या प्रभागामध्ये मिळणार आहेत. पुढच्या काळामध्ये माझा प्रभाग स्मार्ट प्रभाग हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून वाहतूक असेल, कचरा व्यवस्थापन असेल, रस्ता रुंदीकरणाचे प्रश्न असतील या संदर्भात निश्चितच मोठ्या प्रमाणात काम करण्याची आणि चांगले संकल्पना या ठिकाणी राबवण्याचा विचार आहे. निश्चितच एक नवीन उमेदवार आणि युवा उमेदवार म्हणून मला मागच्या वर्षी देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळेस देखील एक युवक म्हणून निश्चितच अपेक्षा जास्त आहेत लोकांच्या आणि त्या पूर्णपणे पूर्ण करण्याचा आणि चांगल्या पद्धतीने युवकांचं काम या ठिकाणी करण्याचा माझा संकल्प आहे. प्रभाग 22 या पोटनिवडणुकीसाठी येत्या 6 एप्रिलला मतदान होत आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आपले 2 नंबरचं बटन भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हाचं आहे. निश्चितच मी लोकांनाही
आवाहन करू इच्छिते की आपण कमळासमोरील 2 नंबरचं बटन दाबून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संधी द्या. निश्चितच आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह. कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांजपथक, स्काउट गाईड उपलब्ध. हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन, डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
सातारा जिल्ह्यामधील शिखर शिंगणापूर महादेव यात्रेमध्ये असंख्य भाविकांनी चित्तथरारक अशा मुंगी घाटावरती कावड घेऊन चढाई केली आहे. विशालकाय अशा डोंगरावरती यावेळी मुंगीसारखी भक्तांची रांग लागली होती. महाराष्ट्रामधील लोकदैवत असलेल्या सातारा जिल्ह्यामधील शिखर शिंगणापूर महादेव यात्रेमध्ये भाविकांनी बुधवारी भर दुपारी उन्हामध्ये 3 ते 4 किलोमीटरवर असलेला मुंगी घाट माथ्याकडे प्रस्थान केलाय. यावेळी पारंपरिक वाद्यांसह लाखो भाविकांनी हर हर महादेवची गर्जना करत उंच अशा चित्तथरारक मुंगी घाटानं कावड घेऊन चढाई केली आहे. यावेळी या विशालकाय डोंगरावरती मुंगीसारखी भक्तांची रांग लागली होती. भक्तिमय वातावरणामध्ये शिखर शिंगणापूरची कावड यात्रा साजरी झाली आहे. पुरंदर येथून खळंद, सासवड, शिवरी, बेलसर आदी परिसरामधून आलेल्या कावड काठ्यांनी तर चित्तथरारक चढाई करत करा नदीच्या पवित्र जलानं शंभू महादेवाला धार घालून अभिषेक केलाय. यावेळी महाराष्ट्रामधनं सर्व नद्यांमधनं कावडीद्वारे जल आणून महादेवाला धार धरली जाते. अशी शेकडो वर्षांपूर्वीची प्रथा दरवर्षी पाळली जाते. दरम्यान सासवड, खळंद या मानाच्या तेल्या भुत्याच्या कावडीनं जलाभिषेक केला जातो आणि यात्रेची सांगता होते. शंभू महादेवाच्या कावडीची परंपरा, यात्रेची परंपरा शिवकालीन कालापासून आलेली आहे आणि सिद्ध कालातील ही परंपरा आहे. आज या शंभू महादेवाला येणाऱ्या पवित्र कावडी जलाभिषेक करण्यासाठी येत असतात आणि मुंगी घाटातून, अवजड घाटातून या कावडी मानवी साखळीने शंभू महादेवाला जलाभिषेकांना पवित्र नद्यांचं जल घेऊन येऊन शंभू महादेवाला धार घालतात. चित्तथरारक सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो. हजारो लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात आणि हा चित्तथरारक सोहळा पाहत असताना एक वेगळीच अनुभव आम्हाला या ठिकाणी येतो आणि त्यामुळेच त्या प्रेरणेतूनच शंभू महादेवाला भेटायसाठी आम्ही दरवर्षी या सोहळ्याला हजेरी लावतो. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. हिंगोली जिल्ह्यामधील औंढा नागनाथ तालुक्यातील टेंभुर्धरा शिवारामध्ये ज्वारीच्या दाण्यामध्ये विषारी औषध टाकून ते मोरांना खाऊ घातल्यामुळे 4 मोरांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी एका आरोपीस पकडण्यात आलाय तर 2 फरार आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक भाग जंगलानं व्यापलाय. या जंगलामध्ये पाणवठे आहेत, मात्र सद्यस्थितीमध्ये तिथे पाणी नसल्यामुळे वन्य प्राणी, पक्षी पाण्यासाठी भटकंती करतात. याचाच फायदा घेऊन औंढा नागनाथ तालुक्यातील टेंभुर्धरा परिसरामध्ये 4 मोरांना ज्वारीच्या दाण्यामध्ये विषारी औषध टाकून ते खायला दिलं. त्यामुळे 4ही मोरांचा मृत्यू झालाय. यामध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले तर 2 आरोपी फरार आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांनी दिली आहे. 2018 रोजी गुप्त माहितीच्या आधारे मोजे टेंभुर्धरा तालुका औंढा नागनाथ येथे मोरांची शिकार झाली अशा भ्रमणध्वनीवरून आम्हास कळवण्यात आले. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून मी, आमचे वनपाल शिरट शहापूर, तसेच वनरक्षक जलाल दाबा, वनरक्षक वसई यांच्या सहकार्याने आम्ही मोजे टेंभुर्धरा येथे हजर झालो. सदर ठिकाणी आम्हास मोकास्थळी 4 लांडोर मोर दिसून आले. त्यापैकी 3 मृत अवस्थेत आढळून आले व 1 जिवंत होता. सदर मोरास आम्ही पशुवैद्यकीय अधिकारी जामगावान प्रथम श्रेणी यांच्याकडे उपचारासाठी घेऊन जाऊन त्यांच्यावर उपचार केले व नंतर सदर प्रकरणातील आरोपी श्री गोविंदा रामलखन चव्हाण यास आम्ही जागेवरून ताब्यात घेतले व पुढील तपासासाठी व पुढील कार्यवाही चालू आहे. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मिसाळ, कुमारी प्रज्ञा खरात चव्हाण आदींनी या घटनेचा पंचनामा केलाय. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. सांगली जिल्ह्यामधील कुपवाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला गेलेल्या एका युवकास सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 4घांनी बेदम मारहाण केली आहे. बुधवारी पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये जखमी गणेश गंभीरेवरती सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान संतप्त गणेशच्या नातेवाईकांनी यासंबंधी पोलीस अधिकारी आणि अन्य पोलिसांवरती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सांगलीमध्ये झालेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरण ताजं असतानाच पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मंगळवारी 27 मार्च रोजी गणेश गंभीरेच्या भावाचे अन्य एका बरोबर भांडण झालं होतं. याबाबत तक्रार देण्यासाठी गणेश कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये गेला होता. त्यावेळी सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गणेशलाच पोलीस ठाण्यामध्ये बसवून घेतलं. त्या दिवशी रात्री शिंदे यांच्यासह 4 पोलिसांनी काठीनं गणेशला बेदम मारहाण केली आहे. मारहाण झाल्यानंतर त्याला बुधवारी दिवसभर पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवण्यात आलं. रात्री उशिरा त्याला घरी पाठवण्यात आलंय, पण पोलिसांच्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे नातेवाईकांनी त्याला बुधवारी मध्यरात्री सांगलीच्या सिव्हिलमध्ये दाखल केलंय. या मारहाणीमध्ये गणेशच्या पायाचं हाड मोडलंय. शरीरावरती अनेक ठिकाणी जखमा झाल्यात. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या शिंदे यांच्यासह अन्य पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणी गणेशच्या नातेवाईकांसह सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे. दोषींवरती तातडीनं कडक कायदेशीर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सर्वपक्षीय कृती समितीनं दिलाय. दरम्यान गणेश गंभीरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला अटक करण्यापूर्वीच त्याच्या पायाला दुखापत होती. तरीही त्याच्या तक्रारीवरनं चौकशी केली जाईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. जेजुरी येथील खोमणे वस्तीमध्ये एका घराशेजारी डाळिंबाच्या बागेमध्ये 2 धामण जातींच्या सापांचं युद्ध पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी वन्यजीव अभ्यासक दत्तात्रय मुरकुटे यांना मिळाली आहे. त्यांनी या सर्व घटनेचं चित्रीकरण सुद्धा केलंय आणि त्यानंतर या सापांना सुरक्षित स्थळी निसर्ग सानिध्यामध्ये सोडून देण्यात आलंय. साप या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल मानवाला नेहमीच भीती आणि कुतूहल वाटतं. त्यामुळे त्यांच्या अनोख्या जगामधील रंजक आणि काल्पनिक कथा ऐकण्यामध्ये मानवानं धन्यता मानली आहे. परंतु 2 धामण जातीच्या या सापांचं युद्ध प्रत्यक्ष पाहण्याचा आणि अनुभवण्याची संधी पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक दत्तात्रय मुरकुटे यांना मिळाली. इतकंच काय तर त्यांनी या घनघोर आणि अनोख्या लढाईची क्षणचित्रही टिपली आहेत. मुरकुटे हे गेली 18 वर्ष वन्यजीव पशु पक्षी अभ्यासक म्हणून काम केलंय. झालं असं की जेजुरी येथील खोमणे वस्तीमधील एका घराशेजारील डाळिंबाच्या बागेमध्ये 2 जुळे साप एकत्रितरित्या आढळले. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबानं आपल्या घरमालक ज्ञानेश्वर खोमणे यांना ही माहिती कळवली. त्यांनी लगेच दत्तात्रय मुरकुटे यांना ही माहिती कळवली आणि क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र मुरकुटे यांनी तिथे धाव घेतली आहे आणि शांत मनानं त्यांचं चित्रीकरण केलं. हे धामण जातीचे नर असून घाबरायचं कारण नाही, कारण ते बिनविषारी आणि लांबीला जास्त असतात. ते शेतकऱ्यांचे मित्र असतात असं त्यांनी यावेळी सांगितलंय. दरम्यान या सर्पांना पकडून त्यांना पुन्हा एकदा सुरक्षित निसर्ग सानिध्यामध्ये सोडून देण्यात आलंय. साधारणतः मार्च-एप्रिल महिन्यामध्ये धामण मादीच्या उग्रवासानं अनेक नर आकर्षित होत असतात. त्यामुळे या दिवसामध्ये अशी दुर्मिळ दृश्य क्वचितच पाहायला मिळू शकतात असं मुरकुटे यांनी यावेळी सांगितलंय. शत्रू नसून हे एक प्रकारे शेतकऱ्यांचे मित्रच आहेत, पण माणूसच त्यांना आपला शत्रू समजून दिसताक्षणी मारत असतो. जे दृश्य आपण आज बघतोय हे एका धामण जातीच्या जोड्या सापांचं दृश्य आहे, जे 2 नर एकमेकांशी युद्ध करत असतात. असे प्रकार सापांमध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. सगळेच साप अशाच प्रकारे सुरुवातीला युद्ध करतात. सापांना पाहता क्षणी मारण्याची ही जी भावना लोकांमध्ये आहे ही खरंच चुकीची आहे. साप अतिशय गरीब आणि शांत प्राणी आहेत. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 22क मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 22क मुंडवा, मगरपट्टा, माळीवाडी आणि 15 नंबरच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या वतीनं कैलासवासी चंचला कोंद्रे यांच्या जाऊबाई सौ पूजा समीर कोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान सौ पूजा कोंद्रे यांना उत्तम प्रतिसाद देखील मिळतोय. पुण्याच्या माजी महापौर स्वर्गीय चंचला कोंद्रे यांच्या निधनानंतर प्रभाग क्रमांक 22क मध्ये पोटनिवडणूक लागली आहे. प्रभाग क्रमांक 22क मुंडवा, मगरपट्टा, माळवाडी आणि 15 नंबरच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या वतीनं कैलासवासी चंचला कोंद्रे यांच्या जाऊबाई सौ पूजा समीर कोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कैलासवासी चंचला कोंद्रे यांचे राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रभाग क्रमांक 22च्या विकासासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा समीर कोंद्रे यांच्यासोबत नगरसेवक आणि कार्यकर्ते पदयात्रेमध्ये सहभागी होऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करतायत.
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवार पूजा समीर कोंद्रे यांना हडपसर गाव, मगरपट्टा, मुंडवा परिसरामध्ये झालेल्या पदयात्रेमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय। या पदयात्रेमध्ये पुणे मनपा विरोधी पक्षनेते चेतन तुपे, सुनील बंडूतात्या गायकवाड, नगरसेविका हेमलताताई मगर, निलेश मगर, रोहिदास शेलार, अभिजित कापरे, विक्रम टिळेकर, संजय मगर, अरुण मगर, हरीश मगर, बाळासाहेब भंडारी, विक्रांत कोंद्रे आदी सहभागी झाले होते। यावेळी निलेश मगर बोलताना म्हणाले की कैलासवासी चंचला कोंद्रे यांनी महापौर आणि नगरसेवक पदाच्या काळामध्ये अनेक विकास कामे केली आहेत। राष्ट्रवादी पक्षानं कैलासवासी चंचला कोंद्रे कुटुंबियांवरती विश्वास ठेवत पूजा कोंद्रे यांना उमेदवारी दिली आहे। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेली कामे डोळ्यासमोर ठेवून पूजा कोंद्रे निवडून येतील आणि कैलासवासी चंचला कोंद्रे यांचे विकासाचं स्वप्न साकार होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही। पुण्यनगरीच्या माजी महापौर, विद्यमान नगरसेविका कैलासवासी चंचलताई कोंद्रे यांच्या जाण्यानं प्रभाग क्रमांक 22 क ची ही जी जागा मोकळी झाली होती त्या जागेवरती पुन्हा निवडणूक होत असून या ठिकाणी चंचलाताईंच्या जाऊबाई सौ पूजाताई समीर कोंद्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिलेली आहे। गेली वर्षभर आम्ही निवडून आल्यानंतर सातत्यानं लोकांच्या संपर्कात आहोत। लोकांची भरपूर कामं झालेली आहेत। जवळपास 20 कोटी रुपयाची कामं आम्ही या प्रभागात केलेली आहेत आणि त्या माध्यमातून आता आम्ही फिरताना पदयात्रेत लोकांचा उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि चंचलाताईंच्या जाण्याची सहानुभूती आहेच, पण या चारही नगरसेवकांनी जी कामं या प्रभागात उभी केली त्यालाच लोक मतदान करतील आणि पूजाताई कोंद्रे यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो। मतदान होत आहे। सकाळी शुक्रवार जरी असला तरी बरेचसे आमचे सहकारी कामगार मित्र जे आहेत त्यांनी सांगितलं आहे आम्ही सकाळी लवकर जाऊन 10च्या आत मतदान करणार आहोत आणि प्रचंड प्रतिसाद त्यांचा त्या मतदानाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला दिसून येईल। क्रमांक 22च्या या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी सामोरे जात आहोत। चंचलताईच्या निधनानं या ठिकाणी पुन्हा एकदा पोटनिवडणुकीसाठी सामोरे जाताना पूजाताई समीर कोंद्रे यांना या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा कामासाठी लागलेले आहेत। निश्चित दुःख निश्चित सर्वांना आहे, परंतु समोर निवडणुकीला जाताना मोठ्या प्रचंड मताने या ठिकाणी निवडून देण्याचं या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रभागात झालेला विकास, त्याचबरोबर चंचलाताईंचा या ठिकाणी संपर्क आणि त्यांचं कार्य या ठिकाणी त्या पूजाताई मोठ्या प्रमाणे निवडून येतील यात कुठलीच तीळ मात्र शंका नाही। निश्चितच मोठ्या मताधिक्याने आम्ही या ठिकाणी पूजाताईंना महानगरपालिकेत पाठवणार आहोत। जवळजवळ 40 वर्ष राहतो। विठ्ठल पाटलापासून मी सगळं काम करतो घड्याळाचं आणि आता आमची इच्छा सगळ्यांची आहे की कोंद्रेबाईंना आम्ही सगळेजण मिळून निवडून देणार। सगळा आमचा परिसर जो आहे तो त्यांच्याबद्दल चांगलं आमचं हे समाधान कार्य आमचं बी आहे, त्यांचं बी आमच्याकडं समाधानाने काम करतात ते, म्हणून आम्ही त्यांना नाही नाणे बनकर, चंचलाताईंनी आणि चेतन तुपे, हेमलता मगर आणि बंडूतात्या गायकवाड ह्या चौघांनी एकत्रित निवडून आल्यामुळे विकासाची कामं एकदम सक्सेसफुल केलेली आहेत आणि त्यांची एक चंचलाताई कोंद्रे यांच्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी सर्व आम्ही कार्यकर्त्यांनी जर पूजाताई कोंद्रेंना निवडून दिलं तर ते एकजुटीने विकासाची कामं, शैक्षणिक कामं, ज्येष्ठ नागरिकांची जी काही समस्या असतील ते आणि इतर सर्व कामे ते नमस्कार, मी शुभांगी राजेंद्र कोंद्रे। आपल्या प्रभाग क्रमांक 22मध्ये 4ही नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले। त्यांनी खूप प्रकारे चांगली कामगिरी केली आणि आपल्या माजी महापौर चंचलाताई कोंद्रे ह्या आपल्यातून अचानक निघून जाण्यामुळे भागात तसेच सर्वांनाच खूप मोठा दुःखाचा डोंगर आपल्यामध्ये निर्माण झाला, पोकळी निर्माण झाली। ती पोकळी आपल्याला पूजाताईंच्या रूपाने भरून काढायची आहे आणि चंचलाताईंनी खूप सर्व कामं केली। त्यांच्या विकासाला सर्व मार्ग परत आपल्याला अजून निर्माण करायचे आहेत, तर आपण राष्ट्रवादीलाच भरपूर मत देऊन घड्याळालाच मत द्यावा अशी माझी विनंती आहे। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। 7व्या दिवशी सुटले अण्णांचं उपोषण, सरकारनं केल्यात तत्वतः सर्व मागण्या मान्य।
सुस्त प्रशासनाला आली आहे अखेर जाग. लोणी पाबळ रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला आलाय वेग. कोपरगावमध्ये एका महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलनं केलाय सरकारी वकील अशोक वहाडणे यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल. सर्वत्र खळबळ. आणि चित्तथरारक अशा शिखर शिंगणापूरच्या मुंगी घाटावरती कावड घेऊन भक्तांनी केली आहे चढाई. मोठ्या उत्साहात यात्रेची झाली आहे सांगता. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळ्या वर्तमानात बिनधास्त.